संघटनेचा नरेगा कर्मचारी संघटनेचा एकजुटीचा अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना आमच्या 9 लोकांना महाराष्ट्र के अमरावती जिले में महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना यानी नरेगा के कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर आक्रामक प्रदर्शन किया। कार्यमुक्त किए गए कर्मचारियों को तुरंत काम पर वापस लेने की मांग करते हुए कर्मचारियों ने प्रशासन को चेतावनी भी दी है। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना के तहत कर्मचारियों ने पहले मुंबई के आजाद मैदान में आंदोलन किया था। सरकार द्वारा आश्वासन दिए जाने के बाद आंदोलन वापस ले लिया गया था, लेकिन आंदोलन में शामिल राज्य के 19 कर्मचारियों को कार्यमुक्त कर दिया गया, जिनमें अमरावती जिले के 9 कर्मचारी भी शामिल हैं। इसी फैसले के विरोध में सोमवार को बड़ी संख्या में नरेगा कर्मचारी जिलाधिकारी कार्यालय पहुंचे और प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई। कर्मचारियों ने मांग की है कि ड्यूटी से हटाए गए सभी कर्मचारियों को तत्काल बहाल किया जाए। इस मुद्दे पर जिलाधिकारी से चर्चा की गई, जिस पर उन्होंने सकारात्मक निर्णय लेने का विश्वास दिया। आम्ही गेल्या 2 तारखेपासून आझाद मैदान येथे राज्यव्यापी आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनामध्ये 4300 कर्मचारी सहभागी होते। CDO, PTO, डाटा एंट्री ऑपरेटर, MIS, PM संपूर्ण नरेगाचा स्टाफ हा पूर्ण तिथे आम्ही उपस्थित होतो। त्या आंदोलनामध्ये सहभाग घेताना आम्ही संप मागे घेतला माननीय मंत्री महोदय यांच्या विनंतीवरून, आणि मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही लोकांवर कारवाई होणार नाही। तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 लोकांवर कारवाई झाली, त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे। त्या 19 लोकांपैकी आपले 9 लोक अमरावती जिल्ह्यातले आहे, अमरावती जिल्ह्यातले 9 लोक आहेत, त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे कंपनीने संप केल्यामुळे। आता आम्ही न्यायिक हक्कासाठी आम्ही संविधानिकपणे आमची निवेदन दिलं होतं आणि आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो राज्यव्यापीमध्ये। त्या कारणावरून आम्हाला कमी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्हाला शासनाची एकच विनंती आहे की मंत्री महोदयांना आपण जो शब्द दिला होता त्या शब्दाच्या अनुषंगाने आम्हाला पुन्हा सेवेमध्ये रुजू करावं हीच विनंती। आता त्यांनी आम्हाला 23 तारखेला मंत्री महोदयांना जे आता कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये चर्चा करून आम्हाला तुम्हाला सकारात्मक आम्ही मागण्या मंजूर करतो असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। सध्या तरी आता आम्ही 23 तारखेपासून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना आता भेटतो या बाबतीत। कलेक्टर साहेब आमचे पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी आम्हाला चांगला मान दिला, सन्मान दिला आणि वरिष्ठ स्तरावर शासनासोबत कचपडून करतो असं आम्हाला आश्वासन दिलं। कर्मचारियों ने साफ चेतावनी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो 23 फरवरी से काम बंद आंदोलन शुरू किया जाएगा। नरेगा की सहायक कार्यक्रम अधिकारी प्रीति तायडे ने कहा कि उनकी नौकरी ही परिवार का सहारा है, इसी के चलते उनका घर चलता है और बच्चों की पढ़ाई होती है। मी प्रीति तायडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमरावती जिल्हा। आम्ही जवळपास 17 वर्षापासून नरेगामध्ये सेवा देत आहे, परंतु शासनाने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे असं आज आम्ही तुम्हाला म्हणतो। कारण की S2 कंपनी आमच्यासाठी निवडली गेली। आम्ही 2 तारखेपासून संपामध्ये सहभागी झालो। त्यानुसार आम्हाला आमच्या रास्त मागण्यासाठी आम्ही तिथे गेलो। आम्ही आमच्यावर झालेला अन्याय तिथे सांगण्यासाठी गेलो, पण नंतर जेव्हा आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला जेव्हा स्वतःचे कार्यमुक्तीचे आदेश हाती मिळाले तेव्हा शासनाने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला असं वाटते। कारण की आम्ही या नोकरीच्या भरोशावर आम्ही आमचं कुटुंब चालवतो, आम्ही आमच्या मुलाबाळांना शिक्षण देतो, पण शासनाने आमच्याविषयी थोडाही विचार केला नाही आणि आम्हाला नोकरीतून एका आदेशावर काढून टाकलं। यामुळे आम्हाला शासनाचा निषेध आहे आणि आम्हाला जोपर्यंत पूर्ववत इथे घेणार नाही तोपर्यंत नरेगा विभाग अमरावती जिल्ह्यामध्ये 23 तारखेपासून कुठलेही काम जिल्ह्यामध्ये होणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही आमची पुढे रणनीती ठरवणार आहोत। बिना सोचे समझे आदेश जारी कर कर्मचारी को हटाना बेहद अन्यायपूर्ण है। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।